मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यानं काही आमदारांमध्ये नाराजी आहे। त्यापैकीच एक अब्दुल सत्तार यांची नाराजी लपून राहिलेली नाहीये। पण सत्तारांनी मंत्रिपदाची आशा सोडलेली नाही। त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मंत्रिपदासाठी हुंकार भरलाय। मी पुन्हा येईल। एखाद्याच्या मनामध्ये काळा चष्मा घातला तर सत्तारभाई काळे दिसतील त्या माणसाला, त्याला नाविलाज आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप झालं, मात्र काही मंत्र्यांना मनासारखी मंत्रिपद मिळाली नाही आणि काही आमदारांना मंत्रिपदच मिळालं नाही। यामुळे नाराज काही आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली। पण याआधी मंत्री राहिलेले आणि आता मंत्रिपद न मिळालेले अब्दुल सत्तार यांनी स्वतःची ताकद काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। वाढदिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी फडणवीसांप्रमाणेच पुन्हा येईनचा नारा दिला। सर्वांचे मनापासून आभार आणि मी पुन्हा येईल। कुठे येईल याची गवाही देतो। सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। यावेळी काँग्रेस खासदार कल्याण काळेंनी सत्तारांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। पक्षाच्याच उमेदवाराचं काम केलं, त्यांच्या महायुतीच्याच माणसाचं काम केलं, पण एखाद्याच्या मनामध्ये काळा चष्मा घातला तर सत्तारभाई काळे दिसतील त्या माणसाला, त्याला नाविलाज आहे। परंतु दुर्दैवाचा भाग असा की सत्तारभाई एवढे वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत मैत्री केली, ती त्यांना गोड वाटली आणि काल कल्याण काळेच्या बरोबर काय झालं माहित नाही, आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला लागले। एक प्रभावशाली आमदार आणि मंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी काम केलं, पण आता मंत्रिपदी वर्णी न लागलेले सत्तारांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा गाजलेला डायलॉग मारत मंत्रिपदासाठी हुंकार भरलाय। फडणवीस पुन्हा सत्तेत आले तसे सत्तारही मंत्रिमंडळात परतणार का याविषयी उत्सुकता आहे। अब्दुल सत्तार यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे त्यांनी शक्ती प्रदर्शन करून मंत्रिपद कसं घ्यायचं हे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्याचा किंवा करण्याचा इशारा या ठिकाणी दिलाय। आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन केलंय। या माध्यमातून ते हे सांगतायत की मी 2.5 वर्षानंतर पुन्हा येणार आहे आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरातील इतर जे नेते आहेत त्यांची दादागिरी चालू देणार नाही असा इशारा या ठिकाणी सत्तारांनी दिलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।